नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशवासियांना संबोधित करताना तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. गेली 359 दिवस म्हणजे सुमारे 1 वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीपुढे अखेर सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो, त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. दरम्यान या महिना अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संविधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं. साथियों, किसानों की स्थिति को सुधारने की इसी महाअभियान में देश में 3 कृषि कानून लाए गए थे. मकसद ये था कि देश के किसानों को, खासकर छोटे किसानों को और ताकत मिले. पहले भी कई सरकारों ने इस पर मंथन भी किया था. इस बार भी संसद में चर्चा हुई, मंथन हुआ और ये कानून लाए गए. देश के कोने कोने में कोटि कोटि किसानों ने, अनेक किसान संगठनों ने इसका स्वागत किया, समर्थन किया. मैं आज उन सभी का बहुत बहुत आभारी हूं, धन्यवाद करना चाहता हूं. लेकिन इतनी पवित्र बात, पूर्ण रूप से शुद्ध किसानों के हित की बात, हम अपने प्रयासों के बावजूद कुछ किसानों को समझा नहीं पाए. साथियों, मैं आज देशवासियों से क्षमा मांगते हुए सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूं कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी, जिसके कारण दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए. आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. सुमारे वर्षभरापासून शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान 30हून अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला. 26 जानेवारीला काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान हिंसाचाराच्या घटना देखील घडल्या. 6 फेब्रुवारीला ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनही करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी स्वाक्षरी केली. मात्र आज 19 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली. शेतकरी विरोध करत असलेले हे 3 नवे कृषी कायदे नेमके काय होते हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहिला कृषी कायदा, शेतकरी उत्पादने, व्यापार व वाणिज्य, प्रोत्साहन व सुविधा कायदा 2020. या कायद्यात कृषी मालाच्या विक्री संबंधीच्या तरतुदी होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी विक्री, कृषी मालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणं, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणं, ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिराईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं होतं. पण या तरतुदींबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. पहिल्या कृषी कायद्याबाबत घेण्यात आलेले आक्षेप. एपीएमसी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर शेतमालाची विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्यानं राज्यांचं नुकसान. बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ आडते यांचं काय होणार?
किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल. ई नाम सारख्या ई ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवर अवलंबून असतात. बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालणार. दुसरा कृषी कायदा. शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण, किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020. हा कायदा कंत्राटी शेतीबद्दल बोलतो. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरूपात करार करता येण्याची तरतूद यात करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल व त्यासाठी किंमतही ठरवता येईल. 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल. बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही तर त्यांच्या कंत्राटदारांवर राहील. मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतील. दुसऱ्या कृषी कायद्याबाबत घेण्यात आलेले आक्षेप. कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का? अनेक लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का? तिसरा कृषी विषयक कायदा. अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020. सरकारनं या कायद्याद्वारे अनेक कृषी उत्पादनं यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणं, असं केल्यानं साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत असं सरकारचं म्हणणं. निर्बंध कमी झाल्यानं परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल. किमती स्थिर राहण्यात मदत होईल, जेणेकरून ग्राहक, शेतकरी या दोघांचा होऊ शकतो फायदा. तिसऱ्या कृषी कायद्याबाबत घेण्यात आलेले आक्षेप. मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील. शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किमती मिळण्याचीही भीती. कांदा निर्यात बंदी सारख्या निर्णयामुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबाबत साशंकता. मोदी सरकारनं 3ही कृषी कायदे मागे घेण्याची जरी घोषणा केली असली तरी राजकीय फायद्या तोट्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे. आगामी राजकीय पडझडीच्या धोक्यामुळेच हा निर्णय घेतला गेला असून हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच हा निर्णय घेतला असल्याची टीका देखील आता मोदी सरकारवर केली जाते. दरम्यान संसदेत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत माघार नाहीच असं शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांनी म्हटलंय. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील, तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्न मुद्द्यांवर चर्चा करतील, असंही राकेश टिकैत म्हणाले. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बात.